जय भीम, जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय सोलापूर, महिला नवजात शिशु व बाल रुग्णालय सोलापूर या ठिकाणी 250चा कर्मचारी, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरचा कर्मचारी, 250 लोकांचा कर्मचाऱ्याचा स्टाफ काम करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। मात्र गेले 4 ते 5 महिन्यापासून यांना पगार देण्यात आलेला नाही। कंपनी करारानुसार की शासनानं त्या कंपनीनं लिहून दिले की बाबा प्रत्येक महिन्याचा पगार 1 ते 5 तारखेला आम्ही वेळेवर करतो। शासनानं जरी आमच्याकडे निधी नसला तरी आमच्या पदानं पगार आम्ही त्या कर्मचाऱ्याला देण्याचं त्यांनी कबुली केलेलं आहे। मात्र ह्याच्याकडे कंपनी आणि व्यवस्थापकीय संचालक मंडळ जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं भासत आहे। त्यामुळे ह्या कामगारांवरती मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे। आज मी हॉस्पिटलमध्ये गेलो असता कर्मचाऱ्याच्या डब्यामध्ये दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये बिगर तेलाची चपाती आणि चटणी, ठेसा चटणी, हिरव्या मिरचीचं ठेसा चटणी, अशा पद्धतीचं डबं काही लोकांचं मला बघायला मिळालं। ती बघून की ह्या महाराष्ट्र शासनाचा खरोखर किती साळस गोंधळ कारभार कर्मचाऱ्याबाबतीत आणि गोरगरीब जनतेबाबत असल्याचा दिसून येतो। कॉन्ट्रॅक्ट कायदा फडणवीस साहेबांनी एक पत्र काढलं 26 नोव्हेंबर 2025ला की ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिक कंपनी काम करतात, कार्यरत आहेत, त्या कंपनी रद्द करून जो आरोग्य सेवेमधील आहे तो स्टाफ कायम सरळ सेवेमध्ये भरती करून करण्याचं एक शासकीय परिपत्रक काढलं। परंतु त्याच्यावरती काही राजकीय पुढाऱ्याच्या कंपन्या असल्याने त्याच्यावरती दबाव टाकून ते शासकीय परिपत्रक दडपण्याचा राजशाही थाट ह्या लोकशाहीमध्ये झालेला आहे। या कर्मचाऱ्याला जोपर्यंत कायम सेवेत करून घेत नाहीत, त्यांना वेळेवर मानधन भेटत नाहीत, त्यांच्या हक्काचा रजा मिळत नाहीत, त्यांना टीए भेटत नाही, महागाई भत्ता भेटत नाही, ESI फंड, ज्या काही त्यांच्या जी कर्मचाऱ्याच्या ज्या योजना आहेत, जोपर्यंत त्यांना मिळत नाहीत, ती मिळवून देण्यासाठी उद्या दिनांक 3/2/2026 पासून ठिय्या आंदोलन जिल्हा परिषद मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उठणार नाही। तर सर्व माझ्या मीडियाच्या प्रमुखांना आणि माझ्या मीडिया बंधूंना कळकळीची विनंती, कामगार संघटनेच्या दृष्टीतून मी विनंती करतो की हा मुद्दा जास्तीत जास्त पत्रकारांच्या बंधूंनी उचलून धरून ह्या कामगारांना कसा न्याय मिळवून देता येईल याचं प्रत्येकानं एक आपल्या भावाचं काम या नात्यानं अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यापर्यंत माझ्या मीडिया बंधूंनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे। उद्याच्या कार्यक्रमाला मी प्रत्येक मीडियाच्या प्रमुखांना आणि प्रतिनिधींना आवाहन करतो की हा महत्त्वाचा मुद्दा आहे, गोरगरीब जनतेचा मुद्दा आहे, कर्मचाऱ्याचा मुद्दा आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी उद्या मोठ्या संख्येनं जिल्हा परिषदला सकाळी 11 वाजता येण्याची विनंती करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।